एखाद्या स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान दागिना कोणता? तर आजीकडून आईकडं आणि आईकडून लेकीकडं वारशाने आलेला तो सुवर्ण अलंकार. खरं म्हणजे सोनं हे प्राचीन काळापासून लोकांच्या आणि विशेषतः स्त्री वर्गाच्या जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. त्याला स्त्रीधन असंही म्हटलं जातं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केवळ या दागिन्याबद्दलच नाही तर सोनं या शब्दाचा अर्थ, त्याचा उगम आणि आपल्या स्वप्नांशी असलेला त्याचा रंजक संबंध जाणून घेणार आहोत. त्यामध्ये स्वप्नात सोन्याचे दागिने सापडणे, कोणीतरी तुम्हाला ते भेट देणे, स्वतः सोन्याची खरेदी करणे, स्वतःला सोन्याने मढलेले पाहणे, इतकंच नाही तर दागिने चोरीला जाणे किंवा खूप जास्त प्रमाणात सोने दिसणे, या सगळ्यांचा नेमका अर्थ काय असतो याचाच उलगडा आज आपण करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा या सोनेरी प्रवासाची सुरुवात करूया सोनं या शब्दाच्या मुळापासून. सोनं हा शब्द संस्कृतमधील सुवर्णमधून आला आहे. सु म्हणजे चांगलं आणि वर्ण म्हणजे रंग, म्हणजे ज्याचा रंगच मुळात शुद्ध आणि सुंदर आहे ते सोनं. हजारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी या धातूचं नाव त्याच्या रंगावरूनच नाही तर त्याच्या शुद्धता आणि तेजावरून ठेवलं. आणि म्हणूनच आजही जेव्हा आपण म्हणतो की माणूस सोन्यासारखा आहे तेव्हा आपल्याला त्याच्या रंगाबद्दल नाही तर त्याच्या स्वभावाच्या शुद्धतेबद्दल बोलायचं असतं. सोन्याचा हा प्रवास मानवी मनाच्या इतका जवळचा आहे की आपल्या गौरवशाली इतिहासातसुद्धा त्याला अढळ स्थान मिळालं आहे. प्राचीन भारतातील अफाट समृद्धीचं वर्णन करताना भारतात सोन्याचा धूर निघत असे असं अभिमानाने म्हटलं जातं, जे आपल्या संपन्नतेचं प्रतीक होतं. भाषेच्या आणि संस्कृतीच्या या प्रवासात सोन्याने केवळ तिजोरीच नाही तर आपले वाक्प्रचारसुद्धा समृद्ध केले आहेत. जेव्हा एखाद्या चांगल्या गोष्टीत आनंदाची आणखीन मोठी भर पडते तेव्हा आपण म्हणतो की सोन्याहून पिवळं झालं. जशी एखादी गोष्ट मुळातच उत्तम असावी आणि त्यावर सोन्याची झळाळी चढावी तसाच हा अनुभव असतो. शब्दांच्या आणि इतिहासाच्या या प्रवासानंतर आता जाणून घेऊया की स्वप्नात सोनं दिसण्याचे अर्थ काय असतात. स्वप्नशास्त्रातील तज्ज्ञांच्या मते स्वप्नात सोने दिसणं हे तुमच्या आयुष्यातील मौल्यवान गोष्टींचं प्रतीक असतं. यातली पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोन्याचे दागिने सापडणे. जर तुम्हाला स्वप्नात सोन्याचे दागिने सापडले तर याचा अर्थ संमिश्र आहे. याचा एक अर्थ असा आहे की तुम्ही स्वतःमधील एखादा सुप्त गुण किंवा नवीन कौशल्य शोधून काढलं आहे. असं स्वप्न तुमच्या आत्मविश्वासात होणाऱ्या वाढीचा संकेत असू शकतं. मात्र असंही सांगितलं जातं की असं स्वप्न पडल्यावर येत्या काही दिवसात तुम्हाला अशुभ बातमी मिळू शकते. तसंच लवकरच तुमचा खर्च वाढू शकतो. म्हणजे एकतर तुमच्या कुटुंबात लग्न होऊ शकतं किंवा तुम्ही एखाद्या योजनेत खूप पैसे खर्च करू शकता. पुढची गोष्ट म्हणजे दागिन्यांची खरेदी करणं. जर तुम्ही स्वतःला सोन्याचे दागिने खरेदी करताना पाहत असाल तर हे अतिशय शुभ मानलं जातं. याचा अर्थ असा आहे की तुमचं भाग्य आता उजळणार आहे असं मानलं जातं. आगामी काळात तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो किंवा एखादं रखडलेलं मंगल कार्य मार्गी लागू शकतं. पुढचं स्वप्न म्हणजे स्वतःला सोन्याने मढलेले पाहणे. जर तुम्ही स्वप्नात स्वतःला भरपूर सोन्याचे दागिने घातलेले किंवा सोन्याने मढलेलं पाहिलं तर हे तुमच्या वाढत्या महत्त्वाकांक्षेचं लक्षण मानलं जातं. सामाजिक स्तरावर तुमचा दबदबा वाढणार असल्याचं हे संकेत असू शकतात. मात्र अशावेळी अहंकार टाळण्याचा सल्लासुद्धा हे स्वप्न अप्रत्यक्षपणे देत असतं. पुढचं स्वप्न आहे कोणीतरी दागिने भेट देणं. जर कोणी तुम्हाला दागिने भेट देत असेल तर त्याचा अर्थ असा घेतला जातो की समाजात किंवा कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे किंवा तुम्हाला योग्य सन्मान मिळणार आहे. हे स्वप्न तुमच्या आयुष्यात येणाऱ्या एखाद्या सोन्याहून पिवळ्या संधीची नांदी असू शकतं. मात्र प्रत्येक वेळी हे स्वप्न केवळ लाभाचे संकेत देतं असं नाही. जर स्वप्नात सोने हरवताना किंवा चोरीला जाताना दिसत असेल तर ते तुमच्या मनातील असुरक्षिततेची भावना दर्शवतं. कदाचित तुम्हाला तुमच्या आयुष्यातील एखादी महत्त्वाची व्यक्ती, संधी किंवा वस्तू गमावण्याची भीती वाटत असावी. तसंच खूप जास्त प्रमाणात सोनं पाहणं हे कधीकधी तुमच्या मनातील अतिमहत्त्वाकांक्षेचं किंवा मोहाचं प्रतिबिंब असू शकतं. खरं म्हणजे सोनं हे केवळ प्रदर्शनासाठी नाही तर ते अनेकांच्या मते आपल्या संस्कृतीचं आणि आंतरिक शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं. मग ते वारशानं आलेलं स्त्रीधन असो किंवा स्वप्नात दिसणं असो, अशा गोष्टींचा संबंध अनेकदा समृद्धी आणि सकारात्मकतेशी जोडला जातो. शेवटी सोन्याची खरी किंमत त्याच्या जळाळीतच असते. पण माणसाचं माणूसपण जेव्हा सोन्यासारखं शुद्ध असतं तेव्हाच आयुष्य अधिक तेजस्वी वाटतं. तर मग तुम्हाला यापैकी सोन्याचं कोणतं स्वप्न पडलं होतं ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.